ठरलं तर मग या मालिकेच्या 4 ऑगस्टच्या जबरदस्त भागामध्ये रविराजांच्या समोर खूप मोठं सत्य आलेलं आहे आणि रविराज या सगळ्यामध्ये हादरलेत. रविराजांना खूप मोठा धक्का बसलेला आहे आणि त्या पेपरमुळे रविराजांनी काय निर्णय घेतलाय आणि प्रियाची केस तर सोडलेलीच आहे, पण त्याचबरोबर रविराजांनी घेतलेला दुसऱ्या मोठ्या निर्णयाचं सगळं सत्य पाहूया. इकडे पूर्णाजीची तब्येत बिघडलेली असते आणि सगळेच जण पूर्णाजीला काय झालं, काय झालं, नक्की काय झालं असं आता विचारण्यासाठी येतात. सायली सांगत असते, काही नाही, मी इथे फक्त उभी होते आणि त्या एकट्याच बोलत होत्या आणि बोलता बोलता त्या खाली पडल्या. सायली जो घडला तो प्रकार सांगण्याचा प्रयत्न करत असते. हे सगळं चालू असताना इकडे आपल्याला दाखवलं जातं, मग आता अश्विनला फोन लावला जातो, पण अश्विनचा फोन काही लागत नसतो. अश्विन आता प्रियाला भेटण्यासाठी जेलमध्ये गेलेला असतो आणि त्याच वेळेला अर्जुन कंटिन्युअसली फोन लावत असतो आणि पण फोन लागत नसल्यामुळे आता दुसऱ्या डॉक्टरला फोन लावायचं ठरतं. तोपर्यंत इकडे आता प्रियाला घेऊन एका जेलमध्ये टाकलं जातं, पण नशिबाने प्रियाचं पण नशीब फुटकं, ती साक्षीच्या समोरच येऊन उभी राहते. साक्षी आणि प्रिया या दोघींना एकाच जेलमध्ये टाकलं जातं. मग साक्षी चिडते आणि तू इथे शेवटी घात केलासच ना माझा, आणि ती आता ओरडून ओरडून सांगायला लागते, हिला माझ्या सेलमधून काढा, हिला अजिबात इकडे ठेवायचं नाहीये, ही माझ्या सोबत राहिली नाही पाहिजे असं आता साक्षी ओरडायला लागते. आणि त्याच वेळेला प्रिया म्हणते, मला पण हिच्या सोबत राहायचं नाहीये. त्यावरती साक्षी म्हणते, का ग, माकडिणीसारखंच शेवटी केलंस ना, जेव्हा तुझ्या नाकातोंडात पाणी जायला लागलं त्यावेळेला तू आता मला पायाखाली धरलंस ना. यावरती मग आता इकडे प्रिया सांगायला लागते, मग काय करणार होते मी, माझी स्वप्न उद्ध्वस्त होताना पाहायचं होतं का मी. त्यावरती साक्षी म्हणते, अगं ही तुझी स्वप्न, आता ह्या जेलमध्ये आहेस, ही तुझी स्वप्न, अगं तू तुझा आणि माझा दोघांचा घात केलेला आहेस. यावरती साक्षीला प्रिया सांगायला लागते, अगं तू तुझं स्टेटमेंट पहिलं बदललंस, कोर्टामध्ये स्टेटमेंट कुणी बदललं, तू बदललंस आणि त्यामुळे मला पुढचं बोलावं लागलं. यावरती साक्षी तिला सांगायला लागते, मी स्टेटमेंट बदललं कारण माझ्या फोनचं लोकेशन तिकडे होतं आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये मला हे करायला लागतं. तुझं काय आहे, तू स्वतःवरती आल्यावरती लगेच माझ्यावर ढकलून मोकळी झालीस. थोडा वेळ जरी अजून थांबली असतीस, काहीतरी दामिनी देशमुख यांनी केलं असतं, पण तू गुन्हा कबूल केल्यामुळे मग आता मला काही बोलणंच शक्य नव्हतं. दोघी जणी भांडत होत्या. तोपर्यंत इकडे आता कल्पना म्हणते, काय ग सायली, तू पूर्णाजींना काही बोललीस का. आता ही कल्पना डोक्यावरतीच पडलेली आहे जवळजवळ. तिला आता सायलीला काय प्रश्न विचारायची गरज पडली, सायली काय बोलणार. यावरती सायली म्हणते, नाही नाही आई, अहो असं काय करताय, मी तर काहीच बोलले नाही, मी नुसती मागे येऊन उभी होते, त्यांना असं वाटलं की तुम्ही आहात तिथे, म्हणून त्या तुमचं नाव घेऊन बोलत होत्या आणि मग त्या म्हणजे त्यांच्या भावना त्या व्यक्त करत होत्या आणि त्याच वेळेला आता त्या चक्कर येऊन पडल्या. त्यांना तर माहीत सुद्धा नव्हतं की मी या सगळ्यामध्ये मागे येऊन थांबलेली आहे म्हणून. असं म्हटल्यावरती मग लगेचच आता इकडे प्रताप म्हणतो, कल्पना काय चाललंय तुझं, तू का हे सगळं बोलतीयस. असं म्हटल्यावरती मग मात्र लगेचच आता इकडे कल्पनाला तो म्हणतो, असं काय करतेस तू, सायली का काही बोलेल. हे सगळं झाल्यावरती मग आता इकडे सायली सांगायला लागते, मला काय वाटतं माहितीये का, तुम्ही सगळ्यांनी आराम करा, मी इकडे थांबते. इकडे तोपर्यंत साक्षी आणि प्रिया या दोघींची कुत्र्या मांजराची भांडणं काही संपत नसतात. साक्षी सांगत असते, तू तू मला त्रास दिलास आणि तुझ्यामुळे हे सगळं घडलेलं आहे. तू जर का वेळेतच आवर घातला असतास तर स्वतःला, तर कदाचित हे सगळं घडलं नसतं. यावरती प्रिया म्हणते, हे बघ, तुझ्यामुळे मी माझी मान अडकलेली आहे, मी बिनडोक होते कारण मी तुमच्या या सगळ्या खोट्या खोट्या ह्याच्यात अडकले आणि तुमच्यावरती जेव्हा आलं तेव्हा तुम्ही मला फंद्यात हे अडकवलं. मी इतकी मूर्ख होते ना की या सगळ्यामध्ये तुम्हाला मदत करायला निघाले, पण मला माहित नव्हतं की खरी वाकडीण तर तूच आहेस. तूच मला पायाखाली घेतलंस आणि माझ्यावरती आरोप करायला गेलीस. दोघी जणी भांडत असतात आणि भांडत असताना साक्षीचा तोल जातो आणि ती प्रियाच्या अंगावरती हात उचलते. नेमका त्याच वेळेला तिकडे आता येतो तो म्हणजे अश्विन. तन्वी असं म्हटल्यावर ती साक्षी पण थोडीशी विरमते. ती आपला हात खाली घेते आणि त्यानंतर प्रियाकडे पाहत बसते. प्रियाच्या डोक्यामध्ये आता लगेच विचार येतो की याला हाच बकरा आहे, यालाच मला आता कापायला पाहिजे.
त्यानंतर मग लगेचच आता इकडे ती अश्विनच्या इथे येते आणि साक्षी आपला हात खाली घेते आणि तन्वी विचार करते ह्यालाच बरोबर रीतीने आपल्याला आता फसवायला पाहिजे आणि ते अश्विनला भेटायला येते. इकडे डॉक्टर देशपांडेंना बोलवलं जातं आणि डॉक्टर देशपांडे सांगायला लागतात त्यांचं जरा बीपी वाढलेला आहे. बीपी वाढले आणि याच गोष्टीमुळे त्यांना हा त्रास होत आहे. असं म्हटल्यावरती मग आता मी तुम्हाला ही औषधं लिहून दिलेत आणि थोडंसं खाण्यापिण्याचं पथ्य आणि काळजी घेतली की होईल, तसं काळजी करण्याचं काही कारण नाहीये असं डॉक्टर म्हणतात आणि डॉक्टर तिकडून निघून जातात. तोपर्यंत अश्विन म्हणत असतो तन्वी, तन्वी तू ठीक आहेस ना? तुला काही झालेलं नाहीये ना? तन्वी बोल ना, तू ठीक आहेस ना? तन्वी सांग ना. असं म्हणत बिचारा अश्विन तन्वी 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 करत तिला आता बोलत असतो. त्यावरती प्रिया विचार करते बाकी सगळ्यांनी तर घरच्यांनी थोबाडलंय मला. काही झालं तरी सुद्धा बाकी सगळ्यांनी थोबाडलं असलं तरी मला मला या सगळ्यामध्ये आता काहीही झालं तरी या सगळ्यामध्ये ह्याला पूर्णपणे माझ्या ताब्यात घेतलं पाहिजे. हा एकच मजनू आहे जो मजनू या सगळ्यामध्ये मला आता मदत करू शकतो. असं म्हटल्यावरती मग आता प्रिया सांगायला लागते अश्विन, अश्विन बघ ना तुझ्या भावानी माझी काय अवस्था केली. अश्विन बघ ना तुझ्या भावानी मला काय केलं. अश्विन, अश्विन तू माझ्या सोबत आहेस ना? तू मला सोडवशील ना? अश्विन तू आहेस ना? अश्विन म्हणतो काळजी करू नको, आपण वरच्या कोर्टामध्ये अपील करायचं आहे आणि त्यासाठी मी तुझ्या सोबत आहे. त्यावरती मग आता ती सांगते नक्की ना अश्विन? अश्विन म्हणतो हो, तू काळजी करू नकोस, मी तुझ्या सोबत नेहमीच असणार आहे. असं म्हणत हिने अश्विनला आता चांगलंच फसवलेलं असतं. त्यानंतर मग आता इकडे साक्षी पाहत असते किती नाटकी आहे ही पोरगी आणि तोपर्यंत अश्विन बरोबर तिच्या जाळ्यामध्ये अडकलेला असतो आणि वरच्या कोर्टात अपील करण्यासाठी तयार होतो प्रियाला सोडवण्यासाठी. प्रियाने रडून रडून अश्विनला बरोबर इमोशनली ब्लॅकमेल केलेलं असतं आणि अश्विन सांगतो मला खात्री आहे की तू निर्दोष आहेस, तू काही काळजी करू नकोस. तोपर्यंत इकडे आता सायली सगळ्यांना सांगायला लागते हे बघा पूर्णाजीने औषध वगैरे घेतलेलं आहे आणि त्या आता जर का थोडा आराम पडलाय तर तुम्ही सगळ्यांनी सुद्धा आराम करा, मी इथे थांबते. पण ही कल्पना कल्पना काही तयार होत नाही. कल्पना म्हणते नको राहू दे, मी थांबते इथे. यावरती अस्मिता म्हणते असं काय करतेस? ती म्हणतीये ना की ती थांबतीये म्हणून, मग तुझं काय आहे, तू चल ना आता. असं म्हणत कल्पनाला ती चांगलीच फटकारते. त्यानंतर मग आता प्रताप म्हणतो हो सायली घेईल तिची काळजी, तू चल. मग सायलीला तिकडे ठेवून बाकी सगळेजण आता इकडे झोपण्यासाठी निघून जातात. तोपर्यंत आता इकडे सायली मात्र पूर्णाजीच्या उशाशी राहत असते आणि तिला आता डोक्यावरून हात फिरवत असते. एक एक करत बाकी सगळेजण झोपण्यासाठी निघून जातात. सायली झोपत नाही, पूर्णाजीच्या पायाच्या इथे डोकं ठेवून आता पडून राहते. त्याच वेळेला महिपतची कोर्टामध्ये धूमधडाक्यात पोलीस स्टेशनला धूमधडाक्यात एंट्री झालेली असते. महिपत येतो आणि त्याला आता नार्वेकर नावाचा एक हवालदार भेटतो आणि तो म्हणतो मला माझ्या मुलीला भेटायचं आहे. त्यावरती नार्वेकर म्हणतो सर तुम्ही असं नाही जाऊ शकत, परवानगी लागेल, परवानगीशिवाय मी तुम्हाला आज सोडणार नाहीये. यावरती चिडलेला महिपत म्हणतो ए ओळखतोस काय मला? कोण आहे मी? महिपत शिकरे आहे, नवीन आहेस वाटते तू इथे. असं म्हटल्यावरती मग मात्र लगेचच तो सांगायला लागतो सर नवीन वगैरे काही नाहीये, इथे परवानगी घेतल्याशिवाय तुम्हाला जाता येणार नाही. तितक्यात तिकडे दुसरा कॉन्स्टेबल येतो आणि नार्वेकर वेडे झालात काय, कुणाकडे परवानगी मागताय? महिपत शिकरे आहेत, महिपत शिकरे, त्यांना इथे येण्यासाठी परवानगी वगैरे काही लागत नाहीये, समजतंय का तुम्हाला? असं म्हटल्यावरती मग मात्र लगेचच आता इकडे सांगायला लागतो महिपत मला साक्षीला भेटायचं आहे. असं म्हटल्यावरती आता साक्षीला भेटण्यासाठी लगेचच निघून जातो महिपत त्या माणसासोबत. तोपर्यंत इकडे साक्षी आणि प्रिया या दोघी जणी आता इकडे आपल्या ह्याच्यामध्ये सेलमध्ये असतात आणि तितक्यात महिपत येतो. महिपतला पाहिल्यावरती प्रिया थोडीशी चपापते आणि साक्षी रडायला लागते. अण्णा, अण्णा काय झालं? अण्णा मी नाही इकडे राहू शकत, अण्णा मी एक दिवस नाही राहू शकत आहे, बोला ना तुम्ही, काय झालं? दामिनी देशमुख वरच्या कोर्टामध्ये अपील करणार आहे ना, अण्णा बोला असं आता ती म्हणायला लागते. पण त्याच वेळेला महिपत सांगायला लागतो दामिनी देशमुखनी ही केस सोडली. यावरती मग आता साक्षी अजून हवालदिल होते आणि साक्षी विचार करायला लागते हे काय चाललंय, म्हणजे दामिनी देशमुखनी केस का सोडली? तिने केस सोडली का सोडली, मला सगळं कळलंच पाहिजे. अण्णा बोला ना, तिने केस का सोडली? मग आता काय कोर्टामध्ये वरच्या अपील नाही का होणार? असं म्हटल्यावरती महिपत म्हणतो हो तिला मी समजावलं पण तिने केस सोडलेली आहे. आता हे ऐकल्यावरती प्रियाच्या तोंडावरती एक मिश्किल हसू येतं आणि नेमकं हे हसू पाहतो तो म्हणजे महिपत. महिपत हे हसू पाहतो आणि त्याच्या डोक्यात तिडीक जाते. महिपतला खूपच राग येतो.
की मी इथे इतक्या सिरियस गोष्टी बोलतोय आणि ही प्रिया हसते. नाही नाही, ह्या प्रियाला धडा तर शिकवलाच पाहिजे असं म्हणत चिडलेला महिपत रागात आता इकडे प्रियाकडे येतं. काय झालं? गालातल्या गालात जरा जास्तच हसू येतंय का? बोल, गालातल्या गालात हसताना लाज नाही वाटत तुला? आज माझ्या मुलीची जी काही अवस्था आहे ती अवस्था तुझ्यामुळे आहे आणि तू तू गालातल्या गालात हसतेस असं म्हटल्यावर ती महिपत चिडतो आणि तिचा आता गळा आवळतो. थांब, तुला गालातल्या गालात हसू येते ना जास्त? तुला आता दाखवतो मी काय असतं ते. तू काय कोर्टात साक्ष दिलीस की ह्या तन्वीने, या प्रियाने, साक्षीने कोर्टामध्ये गोळी सांगितलं ना झाडलीस म्हणून, की साक्षीने विलासचा खून केला, हिने गोळी झाडली. काय गरज होती तुला हे सगळं स्टेटमेंट द्यायची? आज तुझ्यामुळे माझी मुलगी या अवस्थेमध्ये आहे. तुला तुला मी सोडणार नाहीये. तुला माहिती आहे, तुला जास्त हसू येतंय ना, म्हणून तुला एक गोष्ट मी सांगतो आहे, लक्षात घे. मी या सगळ्यामध्ये आता माझ्या साक्षीला सोडवणार आहे आणि त्याबरोबर मी प्रार्थना करेन की तू सुद्धा कोर्टाच्या बाहेर ये. तू सुद्धा कोर्टाच्या बाहेर ये आणि तू ज्या वेळेला कोर्टाच्या बाहेर येशील ना, त्यावेळेला तुझ्या फुफ्फुसामध्ये मोकळी हवा शिरायच्या आधी माझ्या बंदुकीची गोळी शिरून तुझं फुफ्फुस बाहेर नाही काढलं ना, तर मला सांग. असं म्हणत महिपत इतकी घाणेरडी धमकी देत असतो की प्रिया चांगलीच घाबरते आणि महिपत सांगतो, माझी इच्छाच आहे की तू बाहेरच यावं आणि तू बाहेर आल्याशिवाय मी तुला या सगळ्यामधून अजिबात सोडणार नाहीये. माझ्या साक्षीला अडकवणारी सगळ्यात पहिली तू आहेस. एकेकाचा बदला मी घेणारच. असं म्हणत त्याने आता प्रियाला चांगलंच धमकावलेलं असतं आणि तुला बाहेर काढून मारणार. जेलमध्ये जोपर्यंत तू आहेस ना, तोपर्यंत तू सुखरूप आहेस. जेलच्या बाहेर ज्या वेळेला येशील ना, त्यावेळेला खऱ्या अर्थाने तुझे धिंडवडे निघणार. असं म्हणत महिपतने तिला चांगलंच धमकावलेलं असतं. प्रिया तर चांगलीच हादरते. काय करायचं नाही प्रियाला कळतच नसतं. या जेलच्या आत सुरक्षित की जेलच्या बाहेर गेल्यावरती सुरक्षित, तिला पूर्णपणे आता इकडे हंबावलेली प्रिया या सगळ्यामध्ये आता इकडे गडबडते. तोपर्यंत प्रिया आता नाही अण्णा शेठ असं म्हणत असते. पण यावरती महिपत म्हणतो, तुम्ही बघाल आता मी काय करतोय ते. तोपर्यंत या सगळ्यामध्ये आता रविराजांना सगळा प्रकार आठवतो. म्हणजे ज्या वेळेला महिपत आलेला असतो त्याला प्रतिमाचं नाव माहिती असणं. तुम्हाला कसं नाव माहिती माझ्या बायकोचं? त्यावेळेला आता इकडे प्रिया सांगते, नाही बाबा, माझ्या तोंडून बऱ्याचदा त्यांनी नाव, म्हणजे मी कधीतरी नाव साक्षीच्या समोर घेतलं असेल. असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे तिचं रेकॉर्डिंग ज्या वेळेला अर्जुन आणि सायली यांचं तिने म्हणजे यांचं तिने आता डिवोर्स करण्यासाठी केलेलं हे सगळं कारस्थान, हे सगळं त्यांच्या डोळ्यासमोर नाचत असतं. आणि या सगळ्यामध्ये आता इकडे हे सगळं होत असताना मग मात्र रविराज खूप मोठा निर्णय घेतात. रविराज विचार करतात, काही झालं तरी सुद्धा आता ह्या तन्वीची केस लढणं किंवा हे करणं शक्य नाहीये. मला बाकी सगळे पुरावे मागून घ्यायला पाहिजेत आणि मग प्रियाबद्दलचे सगळे पुरावे किंवा तिच्याबद्दलची सगळी माहिती रविराज काढून घेण्याचा प्रयत्न करतात. आणि त्यानंतर रविराज कॉल करतात, मी तुम्हाला मेल केलेला आहे, लवकरात लवकर मला कागदपत्र पाठवून द्या. यावरती त्याचे रविराजांचे मित्र सांगतात, हे बघा 2 दिवस लागतील. रविराज म्हणतात, नाही, माझ्याकडे बिलकुल 2 दिवस नाही आहेत. मला लवकरात लवकर म्हणजे अर्जंट बेसवरती हे सगळं पाहिजे आहे. असं म्हटल्यावरती मग आता रविराजांना 2 दिवस नाही तर लवकरात लवकर ते पेपर मिळण्याची व्यवस्था आता त्यांच्या मित्राकडून होते. तोपर्यंत इकडे आता प्रतिमा उठलेली असते आणि प्रतिमा विचारते, काय झालं? तुम्ही काय म्हणजे कशासाठी फोन केला होता? यावरती रविराज सांगायला लागतात, खरं सांगू का, तर मी ना खूप मोठा निर्णय घेतलाय. कागदपत्र आले की मी या सगळ्याचा सोक्षमोक्ष लावणार आहे. त्यावरती प्रतिमा म्हणते, कसला निर्णय? त्यावरती रविराज सांगायला लागतात, मी मुळातच तन्वी संदर्भातला निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे आता इकडे मी जो निर्णय घेतलाय तो निर्णय तन्वीनेच मला घ्यायला भाग पाडलेला आहे, कळेल तुला. रविराज मोघम बोलत असतात, नक्की कसला निर्णय, काय नक्की तन्वीबद्दल घेतलंय हे काही ते सांगत नसतात. पण प्रतिमाला कळत असतं यांच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळं चालू आहे. तोपर्यंत इकडे आता दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुन पूर्णाजीच्या खोलीमध्ये येतो तर सायली पूर्णाजीच्या उशाशी बसलेली असते आणि तशीच तिला झोप लागते. मग अर्जुन ज्या वेळेला आता इकडे येतो त्यावेळेला तो तिला म्हणतो, बायको उठ. आणि ती म्हणते, मला इतका वेळ कशी झोप लागली? मला अनेक कामं करायची आहेत, पूर्णाजींची तब्येत बरी नाही आहे आणि त्याचबरोबर आता इकडे मला सगळं करायचं आहे.
ब्रेकफास्ट हे ते अर्जुन म्हणतो हो हो करशील करशील. आणि त्यावेळेला अर्जुन म्हणतो तू एक काम कर, पहिलं तू हे कॉफी घे, गरमागरम कॉफी घे, त्याच वेळेला तुला आता बरं वाटेल. यावरती ती सांगते नाही नाही, मला चहा कॉफी घ्यायला अजिबात वेळ नाहीये, नाश्ता करायचा आहे, काय करायचंय, मला कशी झोप लागली. सायली इतकी कावरीबावरी झालेली असते की तिला आता सगळ्या घरच्यांची काळजी घेण्यासाठी अव्याहत जागत लवकर उठत सगळं करायचं असतं आणि उशिरापर्यंत झोपल्यामुळे ती जराशी गडबडते. इकडे तोपर्यंत सुमन येते आणि वहिनी 2 मिनिटात मी नाश्त्याला लागते हं. यावरती कल्पना तिला प्रतिमा सांगायला लागते सुमन नाश्ता ऑलरेडी झालेला आहे. यावरती सुमन म्हणते वहिनी मी किती वेळ दादासोबत बोलत होते, मी खूप वेळ बोलत होते का. यावरती प्रतिमा सांगायला लागते सुमन राहू दे, नाश्ता करून घे बरं. सुमन यायच्या आधीच प्रतिमाने उपीट बनवलेलं असतं आणि ती सगळ्यांना नाश्ता देत असते आणि सगळेजण डायनिंग टेबलवरती बसून नाश्ता करत असतात. रविराज सुद्धा आता तिकडे येतात आणि त्याचबरोबर नागराज सुद्धा येतो आणि सगळेजण नाश्ता करत बसलेले असताना रविराजांनी ज्या माणसाला बोलवलेलं असतं कागदपत्र घेऊन, तो माणूस रविराजांना कागदपत्र घेऊन येतो आणि तो रविराजांना म्हणतो सर तुम्ही जे कागदपत्र मागवले होते ते मी आणलेले आहेत. रविराज म्हणतात बघू. असं म्हटल्यावरती मग रविराज ते कागदपत्र घेतात आणि थँक्यू सो मच असं म्हणत ते आता टेबलावरती येऊन बसतात. यावरती प्रतिमा म्हणते काय आहे हे. यावरती रविराज म्हणतात याला NOC म्हणतात. यावरती नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट म्हणजे काय. त्यावरती मग आता लगेचच रविराज सांगायला लागतात म्हणजे एखादा वकील जेव्हा ही केस सोडून दुसऱ्या वकिलाच्याकडे केस देतो तेव्हा पहिल्या वकिलाने NOC देणं गरजेचं असतं. म्हणजे आपल्या तन्वीची केस इतके दिवस मी लढतोय पण आता ही मी केस सोडतोय आणि दुसरा जो कोणी वकील ही केस घेईल ना त्याला हे NOC देणं गरजेचं आहे. असं म्हणत रविराजांनी खूप मोठा धक्कादायक निर्णय घेतलेला असतो आणि त्यावेळेला नागराज म्हणतो काय दादा तू हे सगळं केलेलं आहेस म्हणजे आता तू असं का केलंस. यावरती मग आता तो म्हणतो ही वेळ माझ्यावरती आणलेली आहे ती म्हणजे तन्वीने खोट्यावरती खोटं खोट्यावरती खोटं म्हणजे हे सगळं मला आधीच करायला हवं होतं. खरं सांगू तर मला समजत होतं की काहीतरी गडबड आहे पण मी प्रत्येक वेळेला तन्वीच्या बापासारखा विचार केला आणि त्यामुळे वकील म्हणून जे काही करायला पाहिजे ते सगळं करणं राहिले आणि ते मी आत्ता करणार आहे. ही केस मी सोडणार आहे. आणि त्याच वेळेला आता इकडे लगेचच प्रतिमाला म्हणजे प्रतिमा या निर्णयाचं स्वागतच करते किंवा प्रतिमा या निर्णयाच्या विरोधात जात नाही आणि रविराजांचा निर्णय अंतिम हे आता ठरलेलंच असतं. तोपर्यंत इकडे आता सायली सांगते मला बरीच कामं आहेत, तुम्ही मला उठवलं का नाहीत, अजूनपर्यंत का झोपू दिलं. मला तर काहीच कळत नाहीये की मी का झोपून राहिले होते आतापर्यंत. यावरती अर्जुन म्हणतो हो हो आधी बस रिलॅक्स हो, तू पहिला तुझा चहा घे. त्यावरती सायली म्हणते अहो चहा घ्यायला कुठे वेळ आहे. अर्जुन म्हणतो चहा घेतलास फ्रेश झालंस तर तुला कामाला जास्त एनर्जी येईल की नाही. यावरती मग आता ती सांगते नाही हो तसं नाही पण. यावरती अर्जुन म्हणतो पण बिण काहीच नाहीये, मी सांगितलंय ना तुला, चल चहा घे. चहा थंड झालेला असतो. अर्जुन म्हणतो मी गरम करून आणतो. त्यावरती सायली म्हणते त्याची काही गरज नाहीये, तुम्हाला माहितीये ना चहा आणि कॉफी एकत्र मारामारी, चला आपण तसंच पिऊया. मग आता इकडे सायली या सगळ्यामध्ये चहा आणि कॉफीमध्ये दोन्ही एकत्र करते आणि दोघं जण एकत्रितपणे चहा कॉफी मारामारी असं करायला लागते. त्यावरती मग आता दोघं जण छानपैकी कॉफी प्यायला लागतात आणि त्याच वेळेला दोघं एन्जॉय पण करायला लागतात. आणि अर्जुन मुद्दाम सायलीला चिडवण्यासाठी घरच्यांना जरा आता घरच्यांच्या विरोधात बोलतो. मग सायली चिडते आणि माझ्या कुटुंबाच्या बद्दल बोलायचं नाही असं सुद्धा म्हणायला लागते. दोघं जण हसून खेळून एन्जॉय करत आता कॉफी आपले पित असतात आणि मारामारी म्हणजे चहा कॉफी एकत्र येऊन पित असताना दोघांना खूप आनंद होत असतो. तोपर्यंत घरामध्ये छानपैकी सागर संगीत पूजन चालू असतं आणि हे पूजन चालू असताना महाशिवरात्रीच्या दिवशी सगळं सुभेदार कुटुंब खूप आनंदामध्ये असतं आणि त्याच वेळेला अर्जुन आणि सायली शिवमुठेची पूजा करण्यासाठी किंवा शिवलिंगाची पूजा करण्यासाठी बसलेले असताना अचानकपणे या सगळ्यामध्ये बाहेरून एक दगड येतो. दगड आल्यावर ती सायली उठते आणि त्या दगडामधली चिठ्ठी काढते. दोघांना खूपच धक्का बसतो. अर्जुन तुला मी सोडणार नाही अशा प्रकारची ती चिठ्ठी असते. अर्जुनला धक्का बसतो. महिपत शिकरेने अर्जुनला ओपन धमकी दिलेली आहे. आता महिपत शिकरेच्या या धमकीला घाबरून अर्जुन नक्की काय करणार किंवा महिपत शिकरेची ही चिठ्ठी बघून अर्जुन चिडून नक्की काय करणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार.